महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि नेमकी कोणकोणत्या विषयासंदर्भात? आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणीची बैठक आहे. त्याला आमचे प्रभारी एच के पाटील येणार आहेत आणि जे आता भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडोचं नवीन कार्यक्रम आम्ही राज्यभरात राबवणार आहे. त्याच्याकरता AICCचे निरीक्षक हेही येणार आहेत. पल्लम राजू माजी केंद्रीय मंत्री येणार आहेत. त्यामुळं आज एक चांगली गोष्ट आहे की कार्यकारिणीच्या बैठका नेहमी मुंबईलाच होतात. तर ही नागपूरला एखादी बैठक झाली तर काय त्यात बिघडलं. म्हणून आज उद्देश काय ना स्वरूप कसं असणार आहे यांचं? नाही, हे फक्त हात से हात अभियान जो आहे ते आमच्या 26 जानेवारीला भारत जोडो यात्रा संपली की लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि ते अभियान 2 महिने अख्खे आपल्या राज्यात होणार आहे. ते सर्वसाधारण रूपरेषा अशी आहे की एक मोठी मीटिंग राज्य पातळीवर होईल, एक मीटिंग प्रत्येक जिल्हा पातळीवर होईल, एक मीटिंग ब्लॉक पातळीवर होईल आणि नंतर ब्लॉक पातळीच्या मीटिंगनंतर प्रत्येक गावात आम्ही एक छोटीशी पदयात्रा गावापुरती काढणार आहे आणि तिथं मग प्रत्येक घरामध्ये जाऊन एक राहुल गांधींचं एक अपील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घरात मोदी सरकारच्या विरोधामध्ये आरोपपत्र एक चार्जशीट आणि तिसरं एक भारत जोडोचं स्टिकर असे मी प्रत्येक घरात लावायचा प्रयत्न करणार आहे. एक अनोखं अभियान आहे. ज्या प्रकारे भारत जोडो हे न भूतो न भविष्यती असं अभियान झालं अशाच प्रकारे हे अभियान होणार आहे. आपण जे ग्रामपंचायतीला निवडणुकीला ज्या पद्धतीनं प्रचार करतो तसा आम्ही हा संदेश भारत जोडोचा संदेश शेवटच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. चव्हाण साहेब, आपण सुरुवातीला जसं म्हणाले की आतापर्यंत बैठका साधारण मुंबईला होता त्या नागपूरला घेत आहे. गतवैभव विदर्भात मिळवण्याकरता त्या दृष्टीने पण या बघा ही फार छोटासा एक पाऊल आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष आणि प्रभारींचं अभिनंदन आहे की आम्हाला थोडीशी सवय नाही त्यामुळं बरेच माणसांची मुंबईची अरे नागपूरला काय ठेवली असं म्हणतात. पण ही केलं पाहिजे कधीतरी. ही सुद्धा आपली राज्याची उपराजधानी आहे, दुसरी राजधानी आहे. हे त्यापासून अधोरेखित होतं ना. काल तुम्ही असं बोलले की मंत्रिमंडळाचा विस्तार यासाठी होत नाही, जर का विस्तार झाला तर सरकार पडेल. तुमचं काय? नाही असं नाही. विस्तार माझं मत आहे की विस्तार याकरता होत नाही. 23 जागा रिक्त आहेत कारण सरकारवर टांगती तलवार आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. त्यामध्ये काहीतरी अंतिम निर्णय या बाजूला किंवा त्या बाजूला निर्णय लागला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे आमदार आहेत त्यांची स्वाभाविक अपेक्षा आम्हाला काय 8-10 दिवसाकरता मंत्री करू नका, आमची सगळी गावात टिंगल होईल, आम्हाला परत जाता येणार नाही. म्हणून एकदा जे काय असेल ते निश्चित करा. ते सरकार राहणार आहे का नाही राहणार, मग मंत्रिमंडळाचा विस्तार करा. तर आज मला वाटतं एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकतं. जर पुढे ढकलली तारीख किंवा तारीख पे तारीख करायचा जर विचार असेल तर मग काही करता येणार नाही. सर, आज नरेंद्र बोंडेकर आमदार आहेत, त्यांनी म्हटलं की 26 जानेवारीपर्यंत विस्तार व्हायला पाहिजे. आम्हाला कार्यकाळ कमी मिळेल तर त्यानंतर विस्तार झाला तर काम करता येणार नाही. हे पहा, राज्य सरकारमध्ये मंत्री नसल्यामुळं कारभारावर परिणाम होतोय. त्यामुळं सरकार एकतर राहणार असेल तर आज त्याचा फैसला झाला पाहिजे आणि मग त्यांनी सरकारने पूर्ण वेळ काम केलं पाहिजे. कोणाला तरी मंत्रिपदाचा कार्यकाल जास्त मिळावा हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे. आज राज्याचे प्रश्न सुटले पाहिजे, त्या सुटत नाहीत कारण मंत्र्यांना वेळ नाही आहे. आणि मंत्री मतदारसंघ सोडून मुंबईला किंवा राजधानीमध्ये एक दिवसाकरता येतात, कॅबिनेट मीटिंग होते, निघून जातात. मग प्रश्न कधी सुटणार? शेवटी प्रश्न हे मंत्रालयात बसून तिथं सुटले पाहिजेत. आजची सुनावणी आहे, काय वाटतं तुम्हाला? सिम्बॉलवर पण आज सुनावणी मी काही त्यावर काही भाष्य करू शकणार नाही. पण माझी एवढीच अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय लवकर जे काही होईल ते निर्णय दिला पाहिजे. ही अनिश्चितता महाराष्ट्राकरता फार दुर्दैवी आहे. विधान परिषदेच्या निवडणुका ठीक है. देखिए, एक राहुल गांधी जी ने देश में भारत जोड़ो यात्रा, जो मैं समझता हूँ देश के इतिहास में से किसी ने भी प्रयास नहीं किया. इतनी लंबी 3,500 किलोमीटर की यात्रा कम से कम 150 दिन तक लगातार उन्होंने चल के कि कोई शॉर्टकट नहीं लिया. जो लोगों को लग रहा था कि नहीं ये कुछ उसमें कुछ और चीज़ होगी, कुछ नहीं हुआ. 26 जनवरी को ये यात्रा श्रीनगर में पूरी होगी. कन्याकुमारी से श्रीनगर का पूरा अंतर वो तय करेंगे. लेकिन इससे जो माहौल बना है, एक बहुत ज़्यादा माहौल बना है देश में, सिर्फ कांग्रेस में नहीं, लेकिन जो कांग्रेस के कार्यकर्ता नहीं है, जन आंदोलन संगठन है, उनके कई लोग और राजनीतिक दलों के लोग जुड़े हुए हैं. तो ये इसी को जो मोमेंटम बना हुआ है उसको आगे रखने के लिए
दूसरा कार्यक्रम है राज्य स्तर पे हम चलाएंगे, जो हाथ से हाथ जोड़ो कार्यक्रम है, जिसमें हम अंतिम घर तक पहुंचने की कोशिश करेंगे। कार्यक्रम 2 महीने चलेगा। 26 जनवरी से आरंभ होगा। पहले राज्य स्तर पर मीटिंग होगी, फिर जिला स्तर पे मीटिंग होगी, ब्लॉक स्तर पे होगी। उसके बाद हर गांव में हम एक यात्रा निकालेंगे और हर एक घर में एक राहुल जी का अपील, एक मोदी सरकार के खिलाफ आरोप पत्र यानी चार्जशीट और एक स्टिकर भारत जोड़ो का, यानी भारत जोड़ो का जो संदेशा है, जो देश की नफरत का माहौल ख़त्म करने का जो प्रयास हमारा है, उसको हम आखिरी घर तक पहुँचाएं। विधान देखिए, कोर्ट का निर्णय क्या होगा मैं तो नहीं कह सकता। मेरा एक अपना आकलन है, लेकिन वो हमारा अपना आकलन है। कोर्ट का आकलन क्या होगा मैं नहीं कह सकता। लेकिन मेरी एक उम्मीद है कि आज कोर्ट कोई ना कोई फैसला कर देंगे। जो अनिश्चितता बनी हुई है, जिससे सरकार के काम नहीं हो रहे हैं, आज कोई देश राज्य का नुकसान हो रहा है, वो रुके। जो भी होना है, सरकार जानी है तो आज जाए, रहनी है तो रहे, लेकिन आज फैसला आए। और मेरा मानना है कि जो हमारा संविधान है, उसका जो 10वां परिशिष्ट है, उसका उल्लंघन हुआ है। तो 16 विधायक जो है उन्हें निलंबित होना चाहिए, ऐसा मेरा आकलन है। राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहे, महाविकास आघाडी या संपूर्ण निवडणुकीला एकत्र जाताना दिसत नाही कुठेतरी. नाही, आम्ही एकत्र जाणार आहे, आमची चर्चा चालू आहे. आता भाजपची यादी आपण ऐकली, पण ती भाजपचीच यादी आहे, त्यामध्ये शिंदे सरकारचं कुठं काही चित्र दिसत नाही. पण आमची ही चर्चा चालू आहे, चर्चेनंतर आमची नावं घोषित होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.